मागच्या ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण गेले. ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे हे षड्यंत्र होते. आमच्या सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडली आणि गेलेले 27% आरक्षण पुन्हा आणले. राजकारणातून ओबीसींना वंचित ठेवण्याचे विरोधकाचे षड्यंत्र म्हणून हाणून पाडले, अशी टीका करत सध्याच्या निवडणुका या 27% आरक्षणानुसारच होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे सांगितले. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची 7 माळ्याची भव्य प्रशासकीय इमारत सदर येथील नियोजन भवनाजवळ उभारण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडेल, त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ओबीसी आरक्षण मागच्या ठाकरे सरकारने घालवले. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही आंदोलन केले होते. ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले, तुरुंगात टाकले. आता या गुन्ह्यातून निर्दोष सुटलोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही. परंतु काही जण राजकारण करत आहेत. 2 सप्टेंबरचा GR हैदराबाद गॅजेट हे फक्त 4 जिल्ह्यापुरते आहे. जो खरा कुणबी आहे त्यालाच दाखले मिळतील. काही जण सांगत आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल. असे काही होणार नाही. जातीनिहाय जनगणनेची भाषा अनेक वेळा करण्यात आली, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचे धाडस दाखवले नाही. मोदी सरकारने ही गणना करण्याचा निर्णय घेतल्याने बावनकुळे यांनी सांगितले.